फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा, सर्वांना सांगा, सबलीकरणात आपल्या खेड जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण सन्माननीय मतदार प्रेम नमस्कार. आपल्या सातारा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 5 फेब्रुवारी 2026 रोजी होत आहे. या निवडणुकीत स्वाभिमानाने लोकराज्याची स्वप्न पाहत आपल्या खेड जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले जननायक नामदार फकरनामा पाटील एकदा इथं बघा समोर. इकडून काढा देवी दिसत नाही. इथं बघा समोर. मी ओळख करून देतो. हात खाली हात. हे उमेदवार कामेश कांबळे तो आपल्या आमदार शशिकांत शिंदेचा चिरंजीव आहे साहेब बाबा. आणि ऐका की एक मकरंदाबाद चिरंजीव भैया जे तात्यांच्या बरोबर काम करायचं आणि त्यांना गायकवाड बाहेर आलं तर सगळ्यांचा फोटो येईल. बाहेर या बाहेर या. पुढे पलीकडे तुम्ही या की पुढे इकडे इकडे तोंड वर्षा साईडला उभी राहा. नका असं करू प्लीज. कसं करणार
या इकडे पाठीमागे जरा तुम्ही. त्यांना ते फोटो काढायला नंतर लावूया. तिळगुळ आणि पेढे घेऊन या. कोणा शिंदे सावकार ते बाजून ठेवा. फोडला फोडला नारळ फोडला. मेन माणूस राहिलं की आमच्या इकडे बघ. राहू द्या. शेंडी पुढे घ्या, नारळ फोडलं नाही कधी. काय लोकांची पद्धत आहे, काय लोकांची पद्धत आहे उलटी फोडा. वहिनीचा फोटो काढा आमच्या. काय माझ्याकडे काय शिल्लक कार्यक्रमाला उशीर होते. थांब रे. भरपूर आहेत. फुटला पाहिजे. हा फुटला की हाय 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 का शिल्लक आहे खाली आज झाल्यावर. काको जोरात. हा फुटला बघा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाची निवडणूक लागलेली आहे. त्या निमित्तानं आपण इथे कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्या गटातून जिल्हा परिषद गटातून कामेश कांबळे हे आपले उमेदवार आहेत आणि पंचायत समिती गणातून कोमलताई गायकवाड त्या आहेत. ह्यांना आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावे ह्या अपेक्षेने आपण आज कार्यक्रम घेतलेला आहे. आणि त्यांचं चिन्ह आहे घड्याळ. आणि प्रत्येकाला 2 मतदान द्यायचा अधिकार आहे, एक जिल्हा परिषदसाठी एक पंचायत समितीसाठी. आणि दोन्हीकडे आपल्याला घड्याळ चिन्ह बटन दाबूनच विजयी उमेदवार करायचा आहे. ह्या निश्चयानेच आपण सभा घेत आहोत. जिल्हा परिषद खेड 41 आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी अत्यंत कमी वेळात ज्या काही जिल्हा परिषदच्या आपल्या सातारा तालुक्यात 8 गट आहेत, साईलबाबा नियोजन करून सुद्धा काही गटामध्ये सगळे एवढी लोक जमा होत नाही. काल परवाच एका जिल्हा परिषद गटामध्ये श्रीफळ वाढवण्याच्या कार्यक्रमाची जाहीर सभा होती. त्या सभेला सुद्धा एवढी लोक नाहीत. आजच्या सहज सकाळी नियोजन केलेल्या एका रॅलीसाठी आज सभे एवढी आपण गर्दी केली. त्यामुळं मला काही वाटत नाही की कामेश कांबळे आणि आमच्या गायकवाडताई यांच्या विजयाची नांदी असावी. आणि महिला भगिनी खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीची योजना कोणाची, प्रचार करतोय कोण आणि त्याची
खऱ्या अर्थानं निष्ठा सांभाळली कोणी, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या संख्येतून मिळालेली आहेत. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या भगिनींचा भाऊ होऊन कामेश कांबळे या खेड मतदारसंघामध्ये इथला भूमिपुत्र म्हणून आपल्यासमोर उभा आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी आरक्षण पडलं की त्याचा मालक मीच, अशा पद्धतीनं काही प्रवृत्ती या आरक्षणाचा दुरुपयोग करण्यासाठी या मतदारसंघामध्ये आलेले आहेत. तरी ज्या दिशेने ते आलेले आहेत त्या दिशेनं त्यांना परत पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्व महिला माता भगिनींची आहे. आणि त्यात नक्कीच आपण येत्या 5 तारखेला पार पाडाल यात मला अजिबात शंका नाही. मला सांगा, आज कित्येक वर्षानंतर तुमच्यासमोर उभी असलेली ही पिढी ही वैचारिक वारसा असणाऱ्या जबाबदार नेत्यांचे वारसदार म्हणून या ठिकाणी सगळे उभे आहेत. आतापर्यंत आपण बघितलं, एखादी सभा म्हटलं, एखादी कोपरा सभा म्हटलं की असे कडक कांजीचे कपडे, मोठी माणसं, धोतर लेंगा असे. परंतु खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांचा विचार काय असतो, सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा या सातारा जिल्ह्यातला विचार जिवंत ठेवण्याचं काम आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब, आदरणीय मंत्री आपले आबांच्या माध्यमातून हा जिवंत राहिलेला आहे. स्वर्गीय लक्ष्मण तात्यांसारखी माणसं या सातारा जिल्ह्याला मिळाली, एक विचार मिळाला. आणि त्या विचारातून घडलेली जी पिढी आहे त्या पिढीमुळे आमच्यासारख्या तरुणांच्या हातात ही निवडणूक आलेली आहे. आणि पुढं असणारी आणि पाठीमागं असलेली आमची सगळी युवा शक्ती यांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. कारण ज्या नेते मंडळींना स्वतःची निवडणूक झाली की कार्यकर्त्यांची सूचना मान्य करणं नंतरची गोष्ट आहे, तर कार्यकर्त्यांचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा त्यांच्याकडे जर वेळ नसेल किंवा ती त्यांना ऐकून घेण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नसेल तर ही युवा पिढी त्यांना नक्कीच त्याचं बॅलेट पेपरच्या माध्यमातून उत्तर देईल. आणि ही 5 तारखेला त्यांना कळेलच. कारण हा सत्तेचा उन्माद, सत्तेची मस्ती घेतला 18, 20, 22 वर्षाचा युवक लाताडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी या युवकांनीच ठरवलेला, इथल्या खेडच्या जनतेनं ठरवलेला, इथला असणाऱ्या आमच्या युवा शक्ती आमच्या आणभायाने ठरवलेला, इथल्या साहिलबाबाने ठरवलेला, या सर्वांनी मिळून ठरवलेला उमेदवार हा कामेश कांबळे आहे. कारण कुणी एकानं हा माझा आहे, कुणी एखाद्या नेत्यानं हा मी देतोय हा लादलेला उमेदवार नाही, तर इथल्या जनतेनं सगळ्यांनी मिळून ठरवलेला उमेदवार आहे, इथला भूमिपुत्र आहे. त्यामुळे कुठला तरी आलेला उपरा इथं न स्वीकारता आपण इथल्या युवा शक्तीनं, इथल्या नारी शक्तीनं, इथल्या महिला आणि माता भगिनींनी हा सुज्ञ विचार आपल्या डोक्यात ठेवून आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी एक उमदं नेतृत्व की ज्यांना प्रशासनातला असेल, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा सामाजिक भान असणारा, सगळ्या गोष्टीचा अभ्यास असणारा एक युवक इथं नेतृत्व करण्यासाठी येणार आहे. नाहीतर भविष्यामध्ये जर ही चूक आपण केली तर एखाद्या गोष्टीचा फतवा खटावत नाही येण्याची वाट बघायची वेळ, ते पाप आपल्या हातून घडू नये एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा येत्या 5 तारखेला आपल्या कोमलताई असतील आणि कामेश कांबळे या दोघांचंही चिन्ह घड्याळ आहे. राष्ट्रवादीचे आपले उमेदवार आहेत. वैचारिक लढाईसाठी तुम्हाला सांगतो, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण विचाराचा वारसा जपणारी माणसं आहोत. परंतु जर समोरून विचार मोडण्याचा प्रयत्न झाला तर जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आमच्या सगळ्या युवकांसही आपल्या महिला मंडळीत सुद्धा असली पाहिजे. कुठली दळशाही किंवा कुठलीही दादागिरी या मतदारसंघात कपून घेतली जाणार नाही. तशाच तसं उत्तर दिलेलं आहे. एवढी आपण या ठिकाणी गुणगाड बांधून येत्या 5 तारखेला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून कामेश कांबळे आणि आमच्या कोमलताईला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. परंतु हा विजय असा घासून पुसून नाही पाहिजे. आपल्याला एवढी सगळी नेते मंडळी, आमचे लोखंडे साहेब असतील, ही सगळी मंडळी असतील, आपल्याला घासून पुसून नाही ठासून विजयी करायचे ते उमेदवार एवढंच या ठिकाणी आम्ही करतो आणि सांगतो जय विजय. आणि भगिनी, आपले लक्ष्मण तात्या असताना, कदम असताना या ठिकाणी अनेक सभा झालेल्या आहेत प्रचारात. आणि ज्यांनी प्रचार केला त्यांनी वनवासवाडी आणि खेडला उत्तमपैकी सुधारणा केल्या. गेल्या 5 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला लोक
दोन्हीही निवडून दिले, पण इकडं फिराकलेही नाही 5 वर्षापर्यंत अशी अवस्था आहे. कुठलं काम तर करायचं राहिलं म्हणूनसाठी मी स्वतःहून पप्पूदादाला सांगितलं की बा आपल्या ह्याच्यातलं कुणीतरी उभं राहिलं पाहिजे. मग त्यानं मला सांगितलं की बा कामेश कांबळे हे जे आहेत त्यांना आपण उभे करतो. ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत, त्यांची ओळख ही स्वतः पाहून करण्यापेक्षा खेड, वनवासवाडी, प्रतापसिंह नगर या विभागातील इथले आपले पूर्व पश्चिमचे लोक असतील, पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये घरपाळा जो आहे तो निम्मा माफ करणारा हा उमेदवार आहे. जे आपण पाणीपट्टी घरपट्टी भरतो त्याच्या जी असेल 100 रुपये असले तर फक्त 50 रुपये बरं का भरा हे ठणकावून सांगणारा ग्रामसभेमध्ये हा उमेदवार आहे. आणि स्वतः मला तर वाटते मला म्हणजे स्वतः इंजिनियर आहे आणि कामाचं क्वांटिटी घेतात चांगल्यापैकी असा हा उमेदवार आपल्याला जिल्हा परिषदला लाभलेला आहे. त्यांचे वडीलसुद्धा आमच्या टायमाचे माझी चांगला परिचय आहे त्यांच्याबरोबर. आणि आपल्याला एक विनंती करतो की आपल्या जमिनी ह्या MIDCला गेल्या, इरिगेशनला गेल्या, काही ठिकाणी कॅनलमध्ये गेल्या, खेडची जमीन पाठीमागं पुढं गेलेली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना दिलासा देण्याकरता आणि खेडचं नाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजवण्याकरता असा उमेदवार आहे आणि त्याला आपण सर्व मतांनी मतदारांनी मतदान करावं एवढीच इच्छा व्यक्त करून 5 तारखेला घड्याळ चिन्हावर कुठलंही दुसरं चिन्ह बघायचं नाही. कमळ असेल नाही तर काय असेल त्या याच्याकडे पाहायचंही नाही आणि आपण घड्याळाला मतदान देऊन आपला उमेदवार जिल्ह्यामध्ये चांगल्या मतानं निवडून आला पाहिजे एवढीच इच्छा व्यक्त करून मी रजा घेतो. जय हिंद, जय परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. या निवडणुकीला सामोरं जात असताना आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कामेशदादा कांबळे व पंचायत समितीला उमेदवार कोमलताई गायकवाड यांच्या प्रचार सभेसाठी आज आपण एकत्र आलो आहोत. ही जी इलेक्शन आपण उद्या सामोरं जात आहोत या संस्थेमार्फत जे तुमची मूलभूत सुविधा आहेत जसं पाणी असो, रस्ता असो, लाईट असो, हे आपल्या म्हणजे जे आपल्या रोजंदारीच्या मूलभूत सुविधा आहेत त्या गोष्टींचे प्रश्न त्या सभागृहातनं मांडले जातात किंवा तिथं त्याची कामं मार्गी लावली जातात. तर ही जी तुमच्या मूलभूत सुविधा आहेत याच्यात कुठं काय अडचण आली तर तुम्ही कुठल्या उमेदवाराला जाऊन अप्रोच होऊ शकता किंवा जाऊन बोलू शकता. या उमेदवाराला बघून तुम्ही उद्याचं मतदान करा. आणि मला तेवढं ठासून वाटतं की तुम्ही कधी आमच्या कामेशदादा किंवा कोमलताईंना कधी हाक द्या, ते कधी तुमच्या मदतीला सारखी उभे राहतील याची मी तुमच्यासमोर ग्वाही देतो. मगाशी बस्केदार साहेबांनी लाडकी बहिणीचा विषयाचा खुलासा केला. लाडकी बहीण ही योजना आपल्या पक्षानेच काढली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच काढली आणि ज्या खात्याच्या अंडर हे योजना येते त्यांच्या मंत्री आदितीताई पण आपल्याच पक्षाचे मंत्री आहेत. त्यामुळं ही योजना कोणी आणली तर ही नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच आणली आहे आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा ह्याच्यावर अधिकार घेण्याचा कुठलाही विषय येत नाही. राहिला दुसरा प्रश्न, महिलांचा विषयाला खरं मूलभूत सुविधा कोणी दिली किंवा महिलांना खरा अधिकार कोणी दिला असेल तो शरदचंद्र पवार साहेबांनी दिला होता. जे अगदी तुम्हाला इलेक्शनमध्ये असो किंवा आपल्या घरच्या सातबाऱ्याच्या वाटणीवर असो त्याच्यात 50% हक्क अगदी पवार साहेबांनी सुरुवातीला म्हणजे अगदी पोलीस भरती असून दे किंवा मिलिटरीची भरती असून दे पवार साहेबच देशाचे एक नेते होते ज्यांनी आपल्या महिलांना 50% समान अधिकार दिलेला होता.
आपण जे 2 उमेदवार दिलेले आहेत त्या अतिशय शिक्षित काय म्हणतात उच्च शिक्षित उमेदवार आहेत. कामेशदादा स्वतः BCom आहेत, कोमलताई BSc सिव्हिल आहेत आणि गायकवाडताई आपल्या BCom आहेत. उद्या जेव्हा या भागाचा विकास होणार आहे तेव्हा इकडचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा खाली सिव्हिलच्या अडचणी कामेशदादा समजून घेणार आहेत का दुसरे समोरचे उमेदवार समजून घेणार आहेत याचा तुम्ही अभ्यास करावा. आणि आजची ही ताईंची आणि लाडकी बहिणींची संख्या बघून मला एवढं खात्री वाटते की आपल्या दादाला आणि ताईंना इकडच्या लाडकी बहिणी जिल्हा परिषदच्या सभागृहात बहुसंख्येने मताने निवडून देतील याची मला खात्री आहे. हे बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व संत महापुरुषांच्या त्यागाला समर्पणाला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय कामेश कांबळे खेड गटातून आणि आदरणीय ताई कोमल गायकवाड ह्या गणातून अधिकृत उमेदवार म्हणून पक्षानं त्यांची घोषणा केलेली आहे. आणि आज त्यांच्या ह्या प्रचारार्थ ह्या पवित्र मंदिराच्या समोर आपण महालक्ष्मीच्या साक्षीनं या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करतो की आपण आपला अमूल्य वेळ, कारण एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. कारण आपल्याला जसं आत्ता अमूल्य वेळ दिलेला आहे असंच आपलं अमूल्य मत आपण येणाऱ्या 5 तारखेला द्यायचे आहे. म्हणजे अर्जुनाला विचारलेलं की तुला काय दिसतंय, सर्वांची उत्तरं वेगवेगळी होती. कुणाला मासा दिसत होता, कुणाला महल दिसत होता. तर त्यावेळेस अर्जुन म्हणला की मला दुसरं काही दिसत नाही, मला फक्त डोळा दिसतोय. तसा येणाऱ्या बॅलेट बॉक्सवर, येणाऱ्या बॅलेट पेपरवर किंवा येणाऱ्या बॅलेट मशीनवर तुम्हाला फक्त घड्याळच दिसलं पाहिजे. आणि त्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून अधिकृत आपले जे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. मी इथं असणाऱ्या महिलांना सांगतो, पैसा शाश्वत नाही, विचार, तत्वज्ञान, सिद्धांत हेच जिवंत आहेत. आज मी विद्यांजली पोर्टलवर काम करतो आणि सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे 1ली ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, ज्यावेळेस लॉकडाऊन होतं त्यावेळेस केंद्र सरकारने एक उपक्रम काढलेला की जे होतकरू तरुण आहेत की त्यांनी शैक्षणिक काम करावं, त्यावेळी मी रजिस्ट्रेशन केलेलं आणि मला केंद्र सरकारनं विद्यांजलीमध्ये काम करण्यासाठी संधी दिली. मी आज आदरणीय कांबळे सर आणि गायकवाड ताईंना एवढं सांगेन, ह्यांच्यावर माझी कमेंटमेंट झाली, ज्यावेळेस हे विजय होतील त्यावेळेस ह्या गणामध्ये एक शैक्षणिक क्रांती होणार, ती माझी जबाबदारी. यासाठी महाराष्ट्र शासनानं विद्यांजली पोर्टल निर्माण केलेलं आहे. आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य नव्हता, कारण तो जिल्हा परिषद सदस्यांना प्रस्ताव द्यायचा असतो. गेल्या 4-5 वर्ष झालं हा सदस्य नसल्यामुळं तो प्रस्ताव धुळकात पडून आहे. ज्या पद्धतीनं नगरपालिका उशिरा झाला त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळं तो उपक्रम राबवता आला नाही. पण आता एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. तुमच्या मुलाला लाख मोलाचं योगदान देण्यासाठी, लाख मोलाचा विचार देण्यासाठी, MPC UPCचं त्याला ध्येय प्राप्त करण्यासाठी विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून आमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिल्या 5 मध्ये विषय असणार आहे. आणि मी स्वतः उमेदवाराला सांगणार आहे, खेड गटातील शैक्षणिक प्रगती होण्यासाठी जे जे शासनाचे उपक्रम आहेत ते उपक्रम ह्या गटामध्ये, ह्या गावामध्ये राबवणार. शेतकरी आणि शिक्षण, आज मतदार राजा आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं मतदार आहात. तुमचं एक एक मत, तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या जहाजाला एक लहानसं छिद्र जर पाडलं तर एक मोठं विशाल जहाज बुडतं. तसं तुमचं एक मत विशाल जहाज, हे जो भ्रष्टाचारानं निर्माण केलेलं जहाज आहे, तुमच्या एकाच छिद्रामुळं ते बुडून जाईल. त्यामुळे तुमचं एक एक मत महत्वाचं आहे. ह्या भ्रष्टाचाराच्या विळख्याला जर संपवायचं असेल तर आम्हाला तोला मोलाची माणसं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये पाहिजे की जिथं सीओच्या वर आर्ग्युमेंट करतेली, सीओच्या वर प्रस्ताव व्यक्त करतेली आणि महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या योजना असलेल्या त्या ह्या गटामध्ये लागू करतेली. मी तुम्हाला आज खास करून सांगतो महत्वाच्या बाबी. आदरणीय अजितदादा पवार त्यांच्याकडं मंत्रिपद कुठलं आहे? अर्थ खातं. आदरणीय मकरंदाबा पाटील महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत, बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत. आदरणीय नितीन काका पाटील DCC बँक त्यांच्या ताब्यात आहे. ह्याचा अर्थ शेतकऱ्याची अर्थवाहिनी, म्हणजे अर्थमंत्री आपला, राज्यमंत्री आपला आणि DCC बँक. फंडिंगचा काय प्रॉब्लेम आहे?
काहीच प्रॉब्लेम नाही. आज आपला पक्ष उमेदवार सक्षम आहेत. एक एक योजना एक एक बाबी या खेड गटामध्ये लागू होतील एवढाच आजच्या प्रसंगी मी सांगतो. आणि सर्व महिलांना सांगतो की तुम्ही क्रांतिकारक आहात. या देशाचा इतिहासच महिलांनी लिहिलेला आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे, शेत बियाण्याचा शोध लावलेला आहे, संगीताचा शोध लावलेला आहे. म्हणून तर ही मातृक सत्ता आहे. अजून देखील शिवबाचा म्हणजे जिजाऊचा शिवबा म्हटलं जातं, शहाजीचा शिवबा म्हटलं जातं का? ही मातृक सत्ता आहे. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं महिला, खऱ्या अर्थानं तुम्हाला 50% रिझर्वेशन आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे. मी पुढच्या प्रचारामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगेन. पण येणाऱ्या 5 तारखेला जी चूक तुम्ही मागच्या वेळेला केली, जी चूक विधानसभेला केली, जी चूक खेड ग्रामपंचायतीच्या वेळेला केली, जी चूक मागच्या वेळेला केली, ती चूक सुधारण्याची संधी तुम्हाला आत्ताच्या ह्या मतदानाच्या रूपी मिळालेली आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ती चूक सुधारताल आणि जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करून आपले तोला मोलाचे उमेदवार आणि तुमच्या हक्काचे उमेदवार जिल्हा परिषद सभागृहात पाठवताला एवढी खात्री आहे. धन्यवाद. जय संविधान. आहान पाटील, नामदार मकरंदाबा पाटलांचं आज तुम्ही सर्व वनवासवाडीकरांनी आमचं खूप सुंदर स्वागत केलं. मला फार बरं वाटलं. इतकं तुम्ही छान आमचं सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि आज तुमच्या सर्व महिलांची गर्दी बघून असं वाटते की जणू काही ही निवडणूक महिलांनीच हाती घेतली आहे का काय. तुमच्यामुळं खऱ्या अर्थानं माझं टेन्शन निम्म झालेलं आहे. माझ्या माता भगिनींनो, जरी तुमचं विश्व हे छोटंसं असलं, किचन पुरतं घरापुरतं जरी मर्यादित असलं, तरी तुम्ही सर्वजणी घर चालवता एवढं लक्षात ठेवा. ही खूप मोठी गोष्ट आहे. हे तुमचं महत्त्व हे कधी सर्व कधी विसरू शकत नाही. आदरणीय नाना, तुमचं आणि तात्यांचे खूप जुने संबंध होते, स्नेहाचे संबंध होते, खूप आपले जुने ऋणानुबंध. माझ्या वडिलांच्या आबांचे देखील तुमचे खूप चांगले संबंध होते. नाना, जरा वाईट वाटतं की तुमच्यासारखे जुने तत्वनिष्ठ राजकारणी आता दुर्मिळ होत चाललेत. राजकारण अलीकडे तत्वाचं राहिलं नाही. पण नाना, मी आहान पाटील तुम्हाला शब्द देतो, या सर्व तरुण पोरांना मी सोबत घेऊन पुन्हा एकदा तत्वाचं आणि सात्विक राजकारण हे परत आम्ही चालू करून दाखवू. आम्ही तुम्हाला शब्द देतो. माझ्या वनवासवाडीकरांनो, आज जरी या गावाचं नाव वनवासवाडी असलं तरी या विकासापासून वंचित असलेला हा वनवास संपून टाका आणि कामेश कांबळे व कोमल गायकवाड यांच्या रूपानं, राष्ट्रवादीच्या रूपानं जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हा. धन्यवाद. वनवासवाडी पवित्र मंदिरासमोर खेड जिल्हा परिषद मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदचे उमेदवार कामेश दिलीपराव कांबळे, त्याचबरोबर याच खेड गणातील पंचायत समितीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कोमल गायकवाड आणि उपस्थित सर्व आत्ता ज्याने अतिशय थोडंच बोलले पण मार्मिक बोलले ते आमचे सहकारी भैया, आमचे जुने सहकारी आणि राजकारण समाजकारणामध्ये सातत्यानं बरोबर असणारे नाना, आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले उमेदवार कामेश कांबळे, त्याचबरोबर गायकवाडताई, उपस्थित सर्व वनवासवाडीतील सर्व आबालवृद्ध महिला आणि बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी बोलत असताना खऱ्या अर्थानं मगाशी जे शिक्षक कोण होते त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन केलं. गेले 5 वर्षामध्ये 5 वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि ज्यांनी या ठिकाणी दिशाभूल करून शनी तुम्हाला खोटं अफवा पसरून शनी त्या ठिकाणी निवडून येण्याचं काम केलं. मला पचलेल्या महिलापैकी कुणीही सांगावं की या ठिकाणी महिला निवडून दिल्यानंतर ह्या तुमच्यामध्ये किती वेळा आल्या आणि किती वेळा येऊन शनी तुमच्या समस्या आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचं त्यांनी काम केलं. हे सगळ्यांनी तुम्ही ह्या प्रसंगाला जाणून घेतलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, मागच्या वेळेस एक वेगळ्या पद्धतीचे दिशाभूल करून शनी या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळवलं गेलं
आज ह्या तसं पाहायला गेलं तर त्यांचं मतदान हे कोंढवे विभागामध्ये आहे आणि कोंढवे विभागामध्ये मतदान असताना परंतु ते उभे राहतात कुठं आपल्या विभागामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना काही पडलेलं नाही. त्यांना माहिती होतं की आपण 5 वर्ष या ठिकाणी आता फक्त काम करणार नाही, परत आपण आरक्षण लागलं की आपल्या त्या ठिकाणी कोंढवे विभागामध्ये जाणार आहे. त्यामुळं मागच्या वेळेस तुम्हाला फसवून त्या ठिकाणी मतदान घेण्याचं काम केलेलं आहे. आता तुमच्या हातामध्ये आहे जे आपण कोंढव्याची जी पार्सल या ठिकाणी निवडून दिलेली आहे ती परत आपल्याला माघारी पाठवायचं काम बसलेल्यांचा सगळ्यांचं आहे. करणार आहे का नाही तुम्ही सांगा, मोठ्याने सांगा. त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पोटतिडकीनं काम करायचं. मगाशी बोलले गेले आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे आपले सर्वांचे नेते पुनर्वसन व मदत केंद्राचे मंत्री मकरंद पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी एक चांगल्या पद्धतीचा विचार करून आणि निर्णय घेऊन गायकवाड यांची उमेदवारी फायनल केलेली आहे. एक लक्षात ठेवा की हा उमदा कार्यकर्ता आहे. आज बी व्ही सिव्हिल आहे, त्याचबरोबर ह्याही सुशिक्षित आहेत. हे दोन्हीही या विभागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात. महिलांमध्ये उद्या पंचायत समितीला गेल्यानंतर आज आपण बघतोय महिलांमध्ये अनेक महिलांच्यासाठी बरेचसे कर्ज प्रकरण असतील. उद्या ह्या आपल्या हक्काचं आपल्या मतदारसंघातली महिला असल्यानंतर आपण हक्कानं आपले जे काय विकासाचे प्रश्न असतील किंवा महिलांचे काय समस्या असतील तर तिला बोलवून या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्याचबरोबर बीई सिव्हिल म्हणून ज्याने आज मकरंद पाटलांनी किंवा शशिकांत शिंदेनी की वनवासवाडीमध्ये एखादं काम एखाद्या कार्यकर्त्यांनी सुचवलं किंवा नानांनी सुचवलं की या विभागामध्ये काम करायचे, त्या ठिकाणी तांत्रिक मान्यता नसताना पण त्या ठिकाणी कामेशला त्या ठिकाणी सांगण्याचं काम करण्यात आलेलं आहे की कामेश वनवासवाडी मे या ठिकाणी अशी ग्रामस्थांची मागणी आहे, त्या पद्धतीनं कामाला सुरुवात करा. ना कधी शासनाची ऑर्डरची ना वाट बघता, मान्यता न वाट बघता त्यांनी कामं ही सातत्यानं केलेली आहेत. मला फक्त एकच आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे. हे करत असताना अनेक समस्या आहेत. उद्या ह्या शहरालगतचा भाग आहे. उद्या आपले सारख्या वल्गना होतात की हे पिंगळीवरनं आलेत, पिंगळीवरनं हे कुठून आलेत. मगाशी सांगितल्या पद्धतीनं त्यांचं या ठिकाणी मतदारसंघामध्ये मतदान पण नाही. मतदानाचा कुठेही त्यांचा ठाव ठिकाणा नाही, परंतु या ठिकाणी ते उभं राहिलेले आहेत. आज या ठिकाणी कामानिमित्ताने व्यवसायाच्या निमित्तानं त्यांच्या वडिलांच्या पासून पूर्वीपासून या ठिकाणी व्यवसाय आणि नोकरीच्या माध्यमातून हे या ठिकाणी जशी आपली शहराच्या साताऱ्याच्या लगतच्या बाजूला जे खेड परिसर वाढत गेलेला आहे आणि वाढत गेल्यानंतर त्या ठिकाणी जागा घेऊन स्वतःचं घर बांधलेलं आहे. गेले अनेक वर्षे या ठिकाणी सातत्यानं राहतात. त्यामुळं हा आपला जे उमेदवार कोणतरी येतो आणि पिंगळीवरनं आला म्हणून सांगतो, हा कुठून आले हे त्याचा आपण सगळ्यांनी जाणीव घेतली पाहिजे. म्हणून मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपला हक्काचा उमेदवार आहे, त्या पद्धतीनं त्यांना हाताला धरून उद्या भविष्यामध्ये तरुणांची कामं असतील किंवा आबालवृद्ध मंडळीची कामं असतील. कामेश एक मनमिळावू कार्यकर्ता आहे आणि त्याचा प्रशासनामध्ये काम करण्याचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो. हा प्रशासनामधला अभ्यास असणारा आणि तळागाळामध्ये योजना कशा पद्धतीनं पोचवता येतील उद्या भविष्यामध्ये तुम्हाला निश्चित मी प्रचिती ही देतो की उद्या कामेश कांबळे आणि गायकवाडताई या ठिकाणी निवडून गेल्यानंतर निश्चित तुमचं मत वाया गेलेलं नसेल एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि तुम्हाला येणाऱ्या 5 तारखेला 2 मशिनी येतील. त्या ठिकाणी एक पहिलं मशीन असेल ते जिल्हा परिषदचं मशीन असेल, त्यामध्ये घड्याळाचं जे चिन्ह असेल त्याच्या समोरचं बटन दाबून कामेश कांबळे यांना भरघोस मताने विजय करायचे. त्याचबरोबर गायकवाड यांच्या समोरचं घड्याळाचं जे चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून त्या ठिकाणी त्यांनाही विजय करायचे. आज ह्यांना मतदान देणं म्हणजे मकरंद मतदान दिल्यासारखं आहे, शशिकांत शिंदेंना मतदान दिल्यागत आहे, राष्ट्रवादी भक्कम केल्यागत आहे. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे आपण राहूया. आणि वनवासवाडीमध्ये पहिल्यांदा वनवासवाडीची पेटी फोडल्यानंतर
सगळ्या मतदारसंघामध्ये 1 नंबरची वनवासवाडी मताधिक्याला असली पाहिजे. एवढीच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. आता सगळेजण म्हणतात माझा परिचय करून द्या. तुम्हाला माझा परिचय आहे का सर्वांना? नक्की आहे का? आवाज आहे ना माझ्यापर्यंत? तरी पण परत एकदा करून देतो. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील, त्याचप्रमाणे माननीय नामदार मकरंद आबा पाटील, माननीय प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, खासदार लक्ष्मणराव पाटील, खासदार नितीन काका पाटील, त्याचप्रमाणे आन भैयासाहेब, साहिल बाबा, सतीश अण्णा यांना माझ्यावर जो विश्वास टाकला आणि मला जी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली त्यासाठी ह्या इथून पुढे येणाऱ्या काळात प्रत्येक तुमचं काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. माझ्याकडे पूर्वी कोणतेही पद नसताना शिंदे साहेबांच्या माध्यमातून, मकरंद आबांच्या माध्यमातून मी तुम्ही बसलेल्या जागेवरचे पेवर ब्लॉकचं काम असेल, मागे जो सभागृह असेल, हा आपण आमदार फंडातून मंजूर केलेला आहे. आणि वनवासवाडीमध्ये बहुतेक भागातील झालेली कामे हे येथील सदस्य असलेल्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. प्रशासनाचा तगडा अनुभव माझ्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळात तुमची जी काही कामे असतील ती सर्व मार्गी लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही मला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून, त्याचप्रमाणे माझ्यावर पंचायत समितीसाठी कोमलताई आहेत, त्यांच्यासमोरील घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला येणाऱ्या 5 तारखेला आपण आशीर्वाद रूपी मला मतदान करा, एवढं मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो. आभार मानतो. या ठिकाणी संपल्यानंतर नाही